1 सप्टेंबरपासून तुमच्या घराच्या बजेटवर थेट परिणाम करणारे काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात. 1 सप्टेंबरपासून गॅस, पेट्रोल, डिझेलसह आणखी काही घरातील खाद्यवस्तूसुद्धा महाग होणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडरपासून ते पेट्रोल डिझेलपर्यंत आणि किराणा बाजारातील काही वस्तूंच्या किमतींबाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की गॅस सिलेंडर खरोखर 200 ते 250 रुपयांपर्यंत स्वस्त होणार का? पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार आहेत का? की आणखी वाढणार आहे? साखर, खाद्यतेल, तांदूळ, डाळी आणि इतर वस्तूंच्या किमतींमध्ये काय बदल होणार आहे? आणि यामध्ये काय अधिकृत आहे आणि काय फक्त शक्यता वर्तवली जात आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी घरगुती बजेटशी संबंधित सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत. गॅस सिलेंडरबाबत मोठी चर्चा. सर्वप्रथम बोलूया घरगुती गॅस सिलेंडरबद्दल. गॅस सिलेंडर हा प्रत्येक घराच्या महिन्याच्या बजेटमधील महत्त्वाचा खर्च आहे. त्यामुळे सिलेंडरच्या दरामध्ये थोडी जरी कपात झाली तरी त्याचा थेट फायदा सर्वसामान्य कुटुंबांना मिळणार आहे. सध्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी कपात होण्याची चर्चा आहे. काही ठिकाणी 200 किंवा त्याहूनही अधिक कपातीचे दावे केले जात आहेत. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कपात किती रुपयांची होणार हे अधिकृत दर जाहीर झाल्यानंतरच निश्चित होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर. यानंतर सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलचे दर. इंधनाच्या किमतींचा परिणाम केवळ वाहनधारकांवर होत नाही, तर वाहतूक खर्च वाढल्यामुळे त्यांचा परिणाम अनेक वस्तूंच्या किमतीवर देखील होत असतो. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये बदल झाला तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम बाजारातील इतर वस्तूंवर देखील होणार आहे. उत्पादन शुल्क, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती आणि इतर घटकांमुळे पेट्रोल डिझेलच्या किमती ठरतात. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून नेमकी किती कपात होणार हे अधिकृतपणे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण आपण बघूया, साखरेच्या दरात दिलासा मिळणार आहेत. आता बघूया साखरेच्या बाजाराकडे. साखरेच्या दरामध्ये काही काळ चढ उतार बघायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांचे लक्ष साखरेच्या पुढील दरांकडे आहे. सरकारचे निर्णय, उत्पादन, उपलब्ध साठा आणि बाजारातील मागणी यांवर साखरेचे दर अवलंबून असतात. त्यामुळे साखर पुन्हा जुन्या दरावर येईल असे आत्ताच निश्चित सांगण्यापेक्षा बाजारातील पुढील परिस्थिती पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. किराणा बाजारातील कोणत्या वस्तूंवर होणार आहे परिणाम? मित्रांनो, गॅस आणि पेट्रोल डिझेल सोबतच रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतींकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये मूग डाळ, तांदूळ, साखर, शेंगदाणे, खाद्यतेल आणि इतर किराणा वस्तूंचा समावेश आहे. विशेषतः खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या तर त्याचा थेट फायदा प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना मिळणार आहे. आता बांधकाम करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा मुद्दा. सिमेंट आणि लोखंडाच्या किमतींमध्ये देखील बाजारातील परिस्थितीनुसार चढ उतार होत असताना दिसत आहे. घर बांधण्याचा विचार करणाऱ्यांसाठी या दोन्ही वस्तूंच्या किमती महत्त्वाच्या आहेत.